अरे बुंडऱ्या केसाचं आणि काळ्या तोंडाचं, बुंडऱ्या केसाचं आणि काळ्या तोंडाचं, पोरग कोणाचं ग बाई पोरग कोणाचं, पोरग कोणाचं ग बाई पोरग कोणाचं, बुंडऱ्या केसाचं आणि काळ्या तोंडाचं, बुंडऱ्या केसाचं आणि काळ्या तोंडाचं, पोरग कोणाचं ग बाई पोरग कोणाचं, पोरग कोणाचं ग बाई पोरग कोणाचं. टाळ्या वाजून द्या. तो कैसा है, जो हंसे उसका घर बसे, जो हंसे उसका घर बसे, और जिसका घर बसे उसको पूछो फिर कभी हंसे. तो एक पोरगी अपने बॉयफ्रेंडला म्हणते कि बेबी तुमने मेरे लिए कुछ लव लेटर वगैरह लिखा कि नहीं, बताओ बेबी बताओ, रात भर तुम्हें मेरी याद आई कि नहीं. तो ये जो लड़का है ये गाने के स्टाइल में बता रहा है उसने उसके लिए क्या लिखा है. तो लड़का बोल रहा है, ऐकू आता पोरगा का बोलला था. पोरगा म्हणते लिखे जो खत तुझे वो तेरी याद में. एवढा ऐकलं होतं. पोरानं नवीन स्टाईल ना काहीतरी गाणं सांगितलं. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में, सारे पढ़ लिए मेरे बाप ने रात में, सवेरा जब हुआ फिर जूते पड़ गए, धोनी जैसे बाल गजनी हो गए, गजनी हो गए. वाह वाह वाह. पहिलेचे लोक प्रेमामध्ये एकनिष्ठ होते. पहिलं गाणं कसं होतं, पहिले तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक. एक पोरगी जर मेकअप राहून राहील आणि पोराला विचारेल बेबी मैं कैसी दिख रही हूँ, तो पोरगा सांगते रुका तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक. पोरगा म्हणते तेरे चेहरे पे मेकअप रहेगा तब तक, तेरे चेहरे पे मेकअप रहेगा तब तक. आणि पहिलेचे बापरे, पहिलेचे लोक प्रेमामध्ये एवढे एकनिष्ठ होते. तुम्हाला सांगतो पहिले कसं होतं, पहिला पहिला प्यार है जाई बहार है, आजा मोरे वाले माँ तेरा इंतजार है, तेरा इंतजार है, तेरा इंतजार है. आणि आजकाल हेच गाणं नागपूरचे लफडे करणे वाले निब्बा निब्बी वाले जे कपल आहे त्यानं कसं केलं, सातवा आठवा प्यार है जाई बहार है, आजा मोरे वाले माँ, नहीं तो नवा तैयार है, नवा तैयार है, नवा तैयार. वाह वाह वाह. आता खूप दिवसानंतर मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. आगे येऊ, ठीक आहे समोर येतो. ये ग भाऊ समोर ये. So, आता दिसतोय मी सगळ्यांना. खूप दिवसानंतर मी पुन्हा समोर आजी माझ्या ढोलकीवाल्याला दिसलो पाहिजे. ठीक आहे दिसतोय मी सगळ्यांना. तर खूप दिवसानंतर मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. तर त्याचे जे आजोबा होते ते माझ्या दोस्ताले म्हणे द्या मला चमचा, त्या बाथरूम जातो पोट गडबड करताय. त्या भाई म्हटलं याच्या घरी गडबड काय. ते त्याच्याकडले आजोबा गेले आले. त्यानंतर त्याची आजी ते बी म्हणते मला पण चमचा द्या, मी पण बाथरूम जाते. मी माझ्या दोस्ताला म्हणलं तुझ्या घरी या जांगणमुत्ता काय रे म्हणलं, लोक बाथरूम मध्ये डबा घेऊन जाते म्हणलं, याच्या घरचे लोक बाथरूम मध्ये चमचा घेऊन चालले म्हटलं. तर तो म्हणे नाही गैरसमज नको करा म्हणे, वो क्या है बोले हमारे बाथरूम का कड़ी खराब है तो चमचा घुसाना पड़ता है बोले. सो व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे बद्दल मी काय सांगू तुम्हाला. खरं तर प्रेमाचा कोणता महिना नसतो, प्रेम हे मनातनं केलं जातं. पण आजकाल निप्पा निप्पीचे सव काय व्हॅलेंटाईन डे. तर एक पोरगी गाण्याच्या स्टाईलने तिच्या आईला सांगून राहिली तिचे किती बॉयफ्रेंड आहे. ऐका गाण्याच्या स्टाईलने. धीरज हुआ अब कम, राजेश आने लगा, सुबह और शाम को राकेश घुमाने लगा, आशिकों की लिस्ट मेरी बढ़ने लगी, मैं पटकी रही भीड़ जमने लगी. हो क्या ये मेरा सातवा आठवा प्यार है, बोलो माँ क्या ये मेरा सातवा आठवा प्यार. पोरीच्या मायने डायरेक्ट हार्ट अटॅक आला जागेवर. आता काय टाळ्या वाजवायची कळलं.
गाण्याची स्टँडअप कॉमेडी जरा जास्त करत असतो, कारण की गाण्यावर खूप सुचतं मला. एक गाणं होतं, नगाडा 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 बजा, नगाडा 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 बजा. मी म्हणलं अच्छा व नाही गाडा, मैं होता तो गाड देता. अजून एक गाणं होतं, मोजाई मोजा मोजाई मोजा. मी म्हणलं काऊन जुता जुता नाही. अजून एक गाणं होतं, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे. मी म्हणलं बाई जग मध्ये काही टाकून दे, सुना नाही वाटत तुले. सो आता येऊ आपण शाळेचे पोरं, शाळेचे लहान पोरं राहते. मास्तर नाही का वर्गातल्या पोराला प्रश्न विचारला, म्हणे बापू सांग घटना आणि दुर्घटना यातला फरक काय. पोट्ट म्हणे पहा गुरुजी, शाळेला आग लागली आहे घटना, आणि तुम्ही त्याच्यातून जिवंत वाचले दुर्घटना. मग मास्तरनं दुसऱ्या पोराला प्रश्न विचारला, म्हणे बापू शुक्रवार शनिवार शाळेत काऊन नाही आला म्हणे. तर पहा म्हणे गुरुजी, शुक्रवारी माझ्या आईने शाळेचा पॅन्ट धुतला, तो दोरीवर वाळू घातला, मी दोरीपाशी उभा होतो म्हणे, पॅन्ट काही वाढला नाही आणि शाळेत माझं काही येणं झालं. मग शनिवारी काऊन नाही आला रे म्हणे. तर शनिवारी गुरुजी माझा पॅन्टही वाढला, मी ना पॅन्टही घातला, दप्तरही घेतलं, आणि असा हळू 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 येत होतो. मग काय झालं म्हणे, रस्त्यात म्हणे गुरुजी तुमचं घर लागते म्हणे. तर मला तुमचा फाटला पॅन्ट दोरीवर वाळू घातलेला दिसला म्हणे. मला वाटलं म्हणे गुरुजी शाळेत येत नाही तर मी येऊन का करू. असे राहते झेंडूपूर. आता ब्युटी पार्लर, आई ग, ब्युटी पार्लर नावाची अशी एक गोष्ट आहे महिलांची का ते कधीच जीवनातून जाऊ शकत नाही. पण तुम्ही गावात पण जा तरी ब्युटी पार्लरच लिहून राहील. पण या ब्युटी पार्लरले जर मराठी शब्द राहिला तर कोणता राहील. ब्युटी पार्लर मराठीमध्ये महिला थोबाड दुरुस्ती केंद्र व सौंदर्य. म्हणून बाबा मला भीतीच वाटते, मी बिना मेकअप मध्ये पोरगी पाहतो, मग लग्न फिक्स करतो. काय गॅरंटी उद्या जर ते शृपनगा निघली, रानू मंडल निघली तर पहिले पुढची गॅरंटी नाहीये, एक्सपायरी डेट झालेला माल येते. पण काही असो, आमच्या महिला भगिनी, आमच्या ताई सगळ्या आज जिथे जेवढ्या पण उपस्थितीत आहे सगळ्या आलेल्या आहे. आणि सगळ्यांना मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही इथे आवर्जून थांबले, तुमचे खूप खूप आभार. आता येत होतो मगाशी एक पोरगा म्हणे, दाजी म्हणे भाऊ डिवोर्सला घटस्फोट म्हणते म्हणे. मी म्हणलं हो. मग मॅरेजला घटस्थापना म्हणलं तर चालेल का म्हणे. कोणाचं पोट्ट आहे ते दिसलं नाही अजूनपर्यंत. असे झेंडू पोरं राहते. पण असो, हे तर झालं. आता तुमच्या समोर मी खास एक मिमिक्री सादर करतो आहे. मिमिक्री ऐकायची सगळ्यांना. सो आपण मिमिक्रीकडे वळूया. काही मिमिक्रीतले मराठी आणि बॉलिवूडचे ऍक्टर्स आहेत, त्यांचं मी ते व्हॉइस काढणार आहे आणि त्यांची आत्मा माझ्या घुसणार आहे पाऊस आल्यामुळे, नाही का. सो आमचे जे अविनाश पाटील आहे ते एक एक कलाकाराचं नाव घेणार आणि त्यांची मिमिक्री मी ते सादर करणार. तर रेडी, टाळ्या वाजवानं बाबा. रेडी? नाही नाही, मी नाही करत, मला आवाज येऊन राहिला. रेडी? यस, अब ठीक आहे. मग रात्री बसू. कुठं बसू? जेवण करायला बसू का? हा, माईक सुरू करा भाऊचा, माईक सुरू करा पहिले. बोलताय का रे विजयदार? तर सर्वप्रथम आपल्या मराठीतले कॉमेडी किंग म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके मकरंद अनाज फुले. आता हे नरसाडे पुत्या तोंडाचे रताडे गंगू, तुझ्या मायला तुझ्या काटे में जैसा नाव आहे ना, गंगू नाम का मेरा डाव है. आईला तुका म्हणे हरी हरी, अन चहा पेक्षा दारू बरी. बायकोनं संघरी तर पोरगी पाहायची कुवारी, तिला करायची अंडा करीन आपण खायची रे रताड्या तरी तरी तुझ्या मायला तुझ्या. त्यानंतर मराठीतले दिग्गज कॉमेडियन दादा कोंडके. मी माझ्या गंगूला म्हणलं, अरे गंगू कातीनं घोंगडा घेऊ द्या किरण मला विजयला जाऊ द्या किरण. कातीनं घोंगडा घेऊ द्या किरण मला विजयला जाऊ द्या किरण. या मायला माझी गंगू झाली आहे, पूनम मॅडमला भेटली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. यानंतर हिंदी कॉमेडियन शोने लिवर. अरे बाबा, अबे सड़ेले आलू सड़ेले बैगन बाबा, मेरे छोटे छोटे बच्चे रे बाबा. आमदनी एक्टनी खर्चे रुपये बाबा. शक्ति कपूर. आओ आ ललिता, मैं छोटू सा, मैं बच्चा, मैं तक्ती कपूर. आओ मेरा दादा बाबू आएंगे. आओ अमरीश पुरी.
ओए भाई सिंगाड़िया, ओए हमने तुम्हें बचपन से पाला, ओए बहुत क्या सिमरन, जिन्हें अपनी जिंदगी भोगे वो खुश हुआ। परेश रावल। चमाइला बाबा ये बाबा, ये राजू ये पुत्रा तू बहुत हल्का कर रहे हैं। पहले मेरा धोती बेचा, फिर मेरा किडनी बेचा, चमाइला ये जमा गोटा खिला के मेरा पेट बेकार हो गया रे बाबा, तू बहुत हल्का कर रहे हैं। बाबू भैया मैंने कुछ नहीं किया, देखो मुझे मत बोलना, मैंने कुछ नहीं किया। वाह, वाह, वाह। यानंतर आपल्या मराठीचे नेते राजसाहेब ठाकरे। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्र दिन साजरा होणार, उत्तर प्रदेश बिहार दिन वगैरे आम्ही साजरे करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर सयाजी शिंदे। सय्यदी शिंदे, अरे बाबा बोलतो गारंटी के साथ, आपली मराठी हिंदी सगळ्या चित्रपट गीत ओबी गारंटी के साथ। यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जर आले कार्यक्रमाला आपल्या, तर कसे बोलेल फडणवीस साहेब? अध्यक्ष महोदय, आज मी कार्यक्रमामध्ये आलो आहे आणि मी तुम्हाला सांगतो, आयकॉनिक इव्हेंट कंपनी अतिशय चांगली आहे, सुझुकीची गाडी अतिशय चांगली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। टाळ्या वाजवू शकता। आणि आता दोन मित्र, एक मिनिट माईकचा जरा एक मिनिट प्रॉब्लेम। सो आता दोन मित्र खूप दिवसानंतर भेटणार आहेत, एकाचं नाव आहे रमेश, दुसऱ्याचं नाव आहे सुरेश। तर दोन मित्र 1 वर्षानंतर भेटणार आहेत, त्यांच्यातली काय जांगाड गुत्ता आहे, काय कॉमेडी आहे, सो आपण हे बघूया। टाळ्या वाजवू शकता। दोन मित्रांचा जांगाड गुत्ता म्हणजे रमेश आणि सुरेश। रमेश आणि सुरेश खूप वर्षानंतर भेटणार आहेत, त्यांची मैत्री आहे खूप जुनी। सो आपण बघूया दोन मित्रांमधली गंमत। पण तुम्हाला सांगतो, माझा मित्र लग्न म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, 14व्या म्हणू नका, जिथं भेटन तिथं जाते, ज्याही कार्यक्रमात फुकटाचं जेवण करते। तर खूप दिवसानंतर येऊन राहिला आता माझा मित्र, पाहू आता। अन मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गावली, भाकण करते नीरावची। अबे सुरेश, रमेश, सुरेश, रमेश, सुरेश, पापाची पासून एक पिलान छोटी करते। रमेश पापाची पत्नी एक पिलान छोटी करतो। सुरेश पापाची पत्नी एक पिलान छोटी करते। रमेश पापाची पत्नी एक पिलान छोटी करतो। रमेश पापाची पत्नी एक पिलान छोटी करते। झालं पतलून फाटन बापाची आता। नमस्कार मित्रा। अरे नमस्कार। बापरे, अबे तू तो गायबच झाला होता, किती वर्षानं आला मी तू? मुंबईला होतो। मुंबईला नाही सांगू? अरे मुंबई चौपाटी फिरायला बोटीमध्ये बसायला, चौपाटी फिरायला बोटीमध्ये बसायला, चिकट झाले मनाला, चिकट झाले मनाला। वडापाव खाया तुला मी नेईन मुंबईला, वडापाव खाया तुला मी नेईन मुंबईला। मला एक सांग, तू मुंबईमध्ये करते का? मुंबईमध्ये आपलं खूप मोठं काम आहे ना। कायचं? आपली बर्फाची फॅक्टरी आहे। बर्फाची फॅक्टरी? हो। काय म्हणते तिथं? कोको कोला, आईस कोला, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम, बिस्लरी बॉटल, सगळे थंड पदार्थ आपल्याच कंपनीत बनते। हो? लोक येते का खायला? लोक हेमा मामा मालिनी नाही. हा ती आली होती। आली होती? हा हो. आईस्क्रीमचे 5 कोन घेऊन गेले, 8 लाख रुपये दिले। 8 लाख रुपये? मोठं काम आहे ना। बापरे. त्या दिवशी शाहरुख खान आला होता। ए. ये बकरी। हा. शाहरुख खान आला होता, तो कमीत कमी 28 कुल्फ्या घेऊन गेला। कुल्फ्या? हा. हा. 15 लाख रुपये दिले। 15 लाख? बापरे बाप, मस्त काम आहे ना ते. अरे पोट्यानं पैसा, पोट्यानं पैसा? अरे एवढा पैसा कमवतो, एवढा पैसा कमवतो, घरी मी जातो ना तर पैसे ठेवायला जागा नाही राहत, असं जायला लागते। बापरे, एवढा पैसा? त्या दिवशी सलमान खान आला होता। चिचोरा. हा तो आला होता। कोल्ड ड्रिंकच्या बॉटल घेऊन गेला, 40 बॉटल घेऊन गेला, 50 लाख रुपये दिले। 40 बॉटल 50 लाख? हो.
50 लाख. पोत्याला पैसा. अरे त्या दिवशीच तू आला होता. कोण? मुकेश अंबानी साहेब, हा, त्याचं पोरग ते सांड लठ्ठे. लठ्ठे, तो आला होता. हा, का घ्यायला आला होता काय केलं? सांगू? हा? इकडे या, का कोणाला सांगा नको. नाही नाही नाही, मीला सांगतो, आपल्याला नाही सांगत, सवय नाही. काय हम्म. त्याला मुळव्याचा त्रास आहे. मग तर आपल्या घरी बर्फाच्या लाद्या आपल्या गोडाऊन मध्ये हा, हा. बसवलं लादीवर. 2 करोड रुपये दिले. 2 करोड पोत्यानं पैसा पैसा. पैसा. अरे तू पैसेवाला माणूस झाला, मुंबईला जाऊन आपल्या गावाचं नाव रोशन झालं. हा. वा 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 वा, मित्रा बढिया बढिया. पण आपलं काही ना भाऊ, खाली पिली गावामध्ये हिंडतो आपण. बरोबर, बरोबर. त्याने पांढरेवर बसणे. हा. तर आपलं थोडं काही समस्या वगैरे प्रॉब्लेम वगैरे तुला? आहे, अडचणी आहेत त्या खूप. बोल, बोल. मी काय म्हणतो, हा. पण एक थोडीशी तुझी मदत पाहिजे होती. माझी अडचण आहे मित्रा, हा. तुझी अडचण ते माझी अडचण. हो. तुझे बाबा ते माझे बाबा. हो. तुझी आई ते माझी आई. हो. तुझी बायको ती माझी बायको. हो. हा? नाही, वहिनी वहिनी वहिनी. हा. वहिनी. हा बोल. काही नाही यार, हा. फक्त 500 रुपये पाहिजे होते यार. किती? 500, फक्त 500. तू रडून राहिला म्हणून मी रडून राहिलो. कसं आहे मित्रा, पैसा होता भरपूर आपल्याकडं, खरी गोष्ट आहे, पैसा होता. हा. पण काय, आपल्या बर्फाच्या फॅक्टरीला आग लागली. हो. त्याच्यामुळे कशी कशी? अरे काय झालं, आमच्याकडे कामगार सिगरेट पित होता. सिगरेट पिता पिता माचीस बर्फाला लागली, बर्फ जळून खाक. मला बर्फ नाही पाहिजे हा. ना. मी काय तो लठ्ठे सावकार, मला मुळव्यात नाही आहे. मला बर्फ नाही, मला पैसे 500 रुपये पाहिजे फक्त. तू रडते म्हणून मी रडतो. अरे बर्फाच्या लादीच्या मागे पैशाचे गट्टे ठेवले होते. पैसे मिळाले. संडास लागली का? नाही, पैसे जळले. पैसे जळले मित्रा. त्याच्यामुळे माझ्याकडे काही काम आहे नाही, म्हणून आता आलो. आता आमच्या पूनम मॅडम आहे, मला काहीतरी इव्हेंट मध्ये काम देईल. हा. पण मित्रा, तुझं काय? तुला तर माहितच आहे, हो. माझ्या पुरा पिढीच्या शिकारीचा धंदा. हो. माझा आजा शिकारी आहे. हो. माझा बाप मोठा शिकारी. हा. आणि मी मोठा भिकारी. त्याच्यापेक्षा मोठा शिकारी. मोठा शिकारी. हा? आपला तुला माझा शिकारीचा धंदा. हा. माझा बाप म्हणे, हा. अबे घरी बसू बसू म्हणे त्या गादीला गड्डे पडले म्हणे. काय घालत बसते म्हणे. त्यानं म्हणे जंगलात एखादी सशाची शिकार बिकार करून आण, हा. मला भाजी बिजी बनवून चार म्हणे. हा. मग मी ना म्हणलं, हा. मला आला ताव. ताव. घेतली आपली पिढीच्या बंदूक, हो. घेतला बोरा, बोरा. आणि चाल शिकारीला. मी सकाळीच गेलो होतो. अबे अबे शिकार आले नाही बे, शिकारीले शिकारीले. मला वाटलं नाही, ते मी सकाळी जाऊन आलो. हो का? चल माया मांग मांग. चल, चल. चल लवकर. चल लवकर. टपा, टपा, टपा. हा, दिसली का शिकार? हो. हे तर बर्डीचे कुत्रे वय रे. ते कुत्रे नाही ना, त्या कुत्र्याच्या मागून ससा नाही पडाला का? चल चल चल. लवकर चल चल, तू माया मांग मांग चल. हा, टपा, टपा, टपा. टपा, टपा, शिकार, टपा. ते चिटणीस पार्क मधले उंदर होय. ते उंदर दिसून राहिले का? त्याच्या मागून ससा पळाला तो नाही दिसत. नाही नाही, चल चल चल, चल मग चल. चाल चाल माझ्या मांग, चाल चाल माझ्या मांग, चाल चाल चाल. हा, हा. मग मला ससा दिसला. ओ ससा. हा. ससा दिसतोय कसा? कापूस पिंजरून बसतोय जसा. हा. मग तो झाला झाडाच्या आडोशाले. हाव. मी बी झालो दगडाच्या आडोशाले. हा. घेतली बंदूक, बंदूक. लावला निशाणा, हा. आणि मारायला जात होता का? का? तो पाय माझ्याकडं, मी पाहू त्याच्याकडं. तो पाय माझ्याकडं, मी पाहू त्याच्याकडं. तो पाय माझ्याकडं, मी पाहू त्याच्याकडं. प्यार हुआ इग्नोर हुआ है, प्यार की दिल दिली लगता नहीं. प्यार हुआ किती. आई, लग्न कर ससा सोबत. अबे तुझ्या आवाजानं पळाला ना चल, ससा. चल, चल. मग तो जाय पुढं पुढं, मी त्याच्या माग माग. तो जाय पुढं पुढं, मी त्याच्या माग माग. तो जाय पुढं पुढं, मी त्याच्या माग. थांब, थांब. हा दिसला. दिसला. मग तो ससा बी शायना हा. होता. तो गेला दगडाच्या आडोशाले. हा. मग मी बी का केलो? हा. मी बी झालो झाडाच्या आडोशाले. हो. घेतली बंदूक, बंदूक. लावला निशाणा, हा. आणि मारायला जात होता का? का? तो पाय माझ्याकडं, मी पाहू त्याच्याकडं. तो पाय माझ्याकडं, मी पाहू त्याच्याकडं. तो पाय माझ्याकडं. आली श्री लग्नासाठी. नाही 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 लग्न करणार आहे? नाही नाही नाही. हाय. हा. मग तो पळाला. मग तो ज्या
जसा पुढे जाय तसा मी त्याच्या माग माग हा. तो जाय पुढं पुढं मी त्याच्या माग माग तो जाय पुढं पुढं मी त्याच्या माग माग मग मला ससा दिसला म्हणलं आता अवडव पाहायचं नाही. नाही. घेतली बंदूक हा. लावला निशाणा ससा ठार. मग सच्याला घेतलं बोरीत टाकलं आलं घरी. मग बापाला म्हणलं घे बाबा हा. या आणली सजाची शिकार. हो. बाप म्हणे जा हो. मस्तपैकी भाजी बनव. हो. मग मीनं काय केलं माहितीये का हा. घेतलं पहिलं हो. सशाले पुरा बोरा उपसला. अबे भैताड वांग्या चून खाया त्याला बोरा नाही बुरा म्हणते. बुरा हा. तो बुरा उपसला हा. आणि मस्त खटखट खटखट कापला तेल तिखट मीठ सगळा मसाला केला. हा. आणि मग मीनं म्हणलं हा. जसं मला या सशानं 2 तास जंगलामध्ये पळवलं हो. तसं मी बी याले हा. चांगला 5-6 तास शिजवतो. हा भैताड वांगा आहे का एवढा मोठा? हो? अबे 5-6 तास शिजवत होतो तर ससा गलन नाही का बे? अबे मीनं गॅस चालू नाही केली तर मग मीनं घेतलं हा. गॅस चालू केली गंज टाकला मस्त पाणी टाकला हा. आणि मस्त टाटी छापून दिली. हा. आणि मग म्हणलं आता हा शिजते बा. हा. मग थोड्या वेळाने जाऊन पाहिलं हा. अशी ताट उघडलं हो. आणि पाहत होतं का का? तो पाय माझ्याकडं मी पाव त्याच्याकडं तो पाय माझ्याकडं मी पाव त्याच्याकडं. अबे बाप जेवण करायला बसला वाढ लवकर. मग मीनं ताट वाढलं बापाले वाढलं. मटण घेतली सश्याची हा. आणि सश्याची मटण वाढली. हा. आणि जसा माझ्या बाप खायला जाते हा. पाहत होता का का? ससा पळून जंगलात गेला. ए भाकऱ्या सस्याचा शिकार केला. हो घरी आणला. हो. भाजी केली. हो. बापाला वाढायला गेला. हा. बाप मटण खायला गेला. हा. ससा जंगलात पळाला. हा. अबे तुझ्या बापानं पाहिलं का मेलेला ससा जिवंत होते? अबे मग तुझ्या आज्यानं पाहिलं का त्या तुझ्या बर्फाच्या फॅक्टरीला आग लागते. मित्रा तू पण फोकणाड्या हो. मी पण फोकणाड्या. हो. कामधंदे काही आहे नाही आपल्याकडे नाही का? एक काम त्याच्यामुळे करू हा. ह्या सुझुकीच्या गाड्या हा. पाय पुरो का नको पुरो हा. चालवत जाऊ खाली स्टँड लावू हो. ऐकलंय तू काय म्हणला? हा. लाता पडन आपल्याला जर चोरून घेऊन गेलो तो गाड्या. नाही, आहे तिकडे आपले सगळे हो ना? डीलर वाले. ठीक आहे चाललो जाऊ. हा. ठीक आहे म्हणलं खर्रा आहे का तेरे पास? हाँ खरा है ना अपने पास. दे ना, हाँ? दे ना. अरे दिया होता यार हाँ. अभी खत्म हो गया. अबे साले बाप